अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून नोकरदारांसाठी सर्वात मोठी घोषणा 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 80,000चा फायदा. स्वदेशी कपडे मोबाईल टीव्ही इलेक्ट्रॉनिक वाहन चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. कॅन्सरवरील औषधं आणि मेडिकल उपकरणंही स्वस्तच राहणार. घरं मात्र महागणार. देशातील 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर. 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवणार. देशातील प्रत्येक राज्यांसाठी मोठी आर्थिक मदत. केंद्राकडून 1.5 लाख कोटींच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद. भारताला जगाचं फूड बास्केट बनवण्याचाही उद्देश. 36 जीवनावश्यक औषधांवरील करात सूट. कॅन्सरची औषधही स्वस्त होणार. मेडिकल क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा भरणार. अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात पडझड. सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण तर निफ्टी 100 अंकांनी घसरला. सर्वाधिक पडझड मिड कॅप शेअरमध्ये. महामुंबई परिसरात आजपासून रिक्षा टॅक्सी प्रवास महागला. रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये, टॅक्सीसाठी किमान भाडं 31 रुपये. पालघरचे शिवसेना नेते अशोक धोंडींची दृश्यम स्टाईल हत्या. गुजरातच्या भिलाडमधील खाणीच्या पाण्यात सापडली गाडी. डिक्कीत मृतदेह